I would like to thank this foundation, Rajni Group, then all the colleges first and foremost. And after that, जी माझी मुलं आहेत कॉलेजमधली किंवा जे ऑर्गनाईज ज्यांनी त्यांच्या बरोबर जे पडद्यामागे आहेत, आपल्याला वाटतं की अरे यांचा खूप छोटा सुरू असेल, त्यांना पण खूप थँक्स. आणि गणपती उत्सव हे जे काही फक्त उत्सव नाही, जे काही आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जे काही सण करतो, आपण सण करतानाही लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या स्वतःला किंवा निसर्गाला कुठेही हानी पोचणार नाही. सण हे सणासारखे असावेत, ते नंतर आपल्याला सहन करावे लागतील असे आपण त्याचा उपद्व्याप करू नये. कारण का सण म्हटलं की कल्चर म्हटलं की संस्कार, संस्कृती जपणं आलं. संस्कृतीमध्ये आपण कुठेही दुसऱ्याला किंवा आपल्याला स्वतःला त्रास देत नाही. संस्कृती जपायची असते, ज्याच्याने आपला अभिमान, आपला स्वाभिमान टिकून राहील आणि जगभरामध्ये आपलं जे काही कर्तृत्व आहे ते दिसत राहील. आणि हा इनिशिएटिव्ह घेऊन रजनी फाउंडेशन आणि हा सगळ्या मुलांनी इतकं छान बीच क्लिनिंग किंवा क्लीनथॉनला नाव देऊन निसर्गाला मदत करण्या म्हणतो आपण की निसर्गाला आपण मदत करतोय, पण आपण इन रिटर्न स्वतःला मदत आणि स्वतःचीच आपण हेल्प करतोय. तर मी सगळ्यांना, माझ्या चाहत्यांना किंवा जे कोणी भारतभर बघणार आहेत त्या सर्वांना हेच सांगेल की आपल्या पुढील भविष्यासाठी आपल्याला आज वर्तमान खूप छान सुंदर करावं लागेल, तरच पुढच्या येणाऱ्या पिढीला हे देश, हा भारत, हा परिसर तितका सुंदर दिसेल आणि अनुभवायला मिळेल. नाहीतर आपण बघतोच आहोत, आपल्या मागील 10 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते आता नाहीये. आपण आता बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींना, वेगवेगळ्या आजारांना सामोरे जातो. तर त्याचं उत्तर एकच आहे, आपला परिसर जपावा लागेल, निसर्ग जपावा लागेल, तरच आपण त्या लेवलने, त्या हेल्दी वे मध्ये जगू शकू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.